आज आपण बनवणार आहोत रव्याचा मेदूवडा। त्यासाठी एका कढईत पाणी तापत ठेवायचे, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक उकळी आणायची। उकळी आल्यानंतर त्यात एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये एकही गुठ राहू द्यायची नाहीये, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हा रव्याचा मेदूवडा अगदी कमी वेळात बनतो, त्यामुळे नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रवा मिक्स करून घ्यायचा आहे। रवा आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचे आणि हाताला तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचे रवा। त्यानंतर मेदूवडे तयार करून घ्यायचे। हाताला तेल लावून गोळा तयार करून त्यामध्ये थोडंसं छिद्र पाडून घ्यायचे मेदूवड्यासारखं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वडा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचे। तुम्ही बघू शकता आपला वडा अगदी छान तयार झालेला आहे। आता एका कढईत तेल तापत ठेवलेलं होतं। सगळे वडे अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे। तेल तापल्यानंतर आता वडे अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। मी आपल्या चॅनलवरती अगदी साध्या सोपे रेसिपी टाकत असते, त्यामुळे ना चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आता एक एक करून वडे सोडून देऊ आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। तर तुम्ही बघू शकता किती छान वडे तळले गेलेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। या रव्याच्या मेदूवड्याला अगदी कमी वेळ लागतो आणि खायला पण खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता किती छान वडे तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हे रव्याचे मेदूवडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। मी ते पुदिन्याची आणि खोबऱ्याची चटणी केली होती। पुढच्या व्हिडिओमध्ये